कोल्हापुरात काँग्रेसला मोठा धक्का बसणारे गोकुळचे माजी अध्यक्ष विश्वास पाटील उर्फ आबाजी शिंदेंचा शिवसेनेत प्रवेश होणार आहे। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर चारोळी टोल नाक्याजवळ ट्रकला भीषण आग लागली होती। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे। पंढरपुरात नामसंकीर्तन सभागृहाला निधी मिळण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत। नगरपालिकेतील सत्ताधारी विरोधक शासन दरबारी पाठपुरावा करून निधी मिळवतील अशी अपेक्षा व्यक्त केली जाते। वर्ध्यात देवळीच्या शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर मोर्चा काढला। दिवसा 12 तास वीज पुरवठा आणि त्याच वेळेत बदल करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले। संभाजीनगरमध्ये सुजात आंबेडकरांची ज्या चौकात सभा होती तिथे लाईट खांब तुटला। भीमसंदेश चौकात सुजात आंबेडकर सभा घेणार होते। नागरिकांच्या वेळीच लक्षात आलं असता दुर्घटना घडू नये यासाठी वेळीच खांब हटवण्यात आला। संभाजीनगरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय इथे असलेली 100 सहाय्यक प्राध्यापकांची रिक्त पदं भरण्यासाठी कार्यवाही सुरू आहे। एमपीएससी कडून पदभरती होईपर्यंत विभागीय निवड मंडळाकडून ही पदं भरली जाणार आहेत। छत्रपती संभाजीनगर इथं सुरू असलेल्या 69व्या राष्ट्रीय वेटलिफ्टिंग स्पर्धेत मनमाडच्या खेळाडूंनी विशेष यश मिळवले। जय भवानी व्यायामशाळा आणि छत्र विद्यालयाची खेळाडू श्रावणी पुरंदरे आणि साहिल जाधव यांना महाराष्ट्र राज्य शालेय वेटलिफ्टिंग संघाचं प्रतिनिधित्व केलं। बुलढाण्यात जळालेलं रोहित्र तात्काळ बसवण्याच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक झाले। शेतकरी महावितरण कार्यालयात गेले असता उपकार्यकारी अभियंता सुट्टीवर होते। महावितरण अधिकाऱ्याच्या रिकाम्या खुर्चीवर वाळलेली ज्वारी टाकून शेतकऱ्यांनी निषेध केला। बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यात बावनबीर गावात एसटी बसचा अपघात झाला। या अपघातात या बसचे एक चाक पुलावर लटकलं होतं। सुदैवानं ही बस पुलाखाली कोसळली नसल्यानं मोठा अनर्थ टळला। चिपळूणच्या वाशिष्ठी कृषी व पशुधन प्रदर्शनात डॉग शो झाला। दिमाखात पडलेला हा डॉग शो आकर्षणाचा विषय ठरलाय। या स्पर्धेत दुर्मिळ अशा विदेशी जातीच्या कुत्र्यांचा रॅम्प वॉक पार पडला। भंडारा जिल्ह्यात ॲग्रीसॅक फार्मर आयडीचा गोंधळ झालाय। तांत्रिक कारणामुळे झालेल्या चुका दुरुस्त करण्यासाठी टाळाटाळ होते, त्यामुळे शेतकरी शासकीय योजनांपासून वंचित राहण्याची शक्यता आहे। खेड तालुक्यातील लोटे परशुराम एमआयडीसी मधील लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी विरोधात नागरिकांनी आंदोलन केले। कंपनीच्या गेटवर विविध सामाजिक संस्था आणि नागरिकांनी हे आंदोलन केलं। शिक्षकांच्या मागणीकरता मोहाडी तालुक्यात बोथली इथं पालकांनी शाळाबंद आंदोलन केले। शाळेच्या 7 वर्गांसाठी केवळ एकच शिक्षक असून तेच मुख्याध्यापक आहेत। 20 दिवसांपूर्वी इतर शिक्षकांची बदली झाल्यानंतर अद्याप नवीन नियुक्ती न झाल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रश्न गंभीर झालाय।